श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आता देव्हारा हा प्रत्येकाच्याच घरात असतो. आता देव्हाऱ्यामध्ये अशा काही वस्तू आहे की ज्या आपण जर ठेवल्या तर आपल्या घराचा नाश होत असतो. आपल्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य, गरिबी यायला सुरुवात होत असते. आणि आपण जे काही कष्ट करत असतो, मेहनत घेत असतो, तर मेहनतीचे कष्टाचे फळ आपल्याला मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही, मुलांची देखील प्रगती ही होत नाही. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात. अगदी आपण जाणून बुजून चुका करत नाही, पण तरी पण आपण या चुका झाल्यामुळे नंतर आपण पूजा केली, सेवा केली, तर त्या सेवेचे फळ देखील आपल्याला मिळत नाही. उलट आपल्याला दुष्परिणामच हे भोगावे लागतात. तसेच देवघरामध्ये आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल, घरामध्ये पैसा येईल, आलेला पैसा स्थिर राहील. तसेच आपल्या आयुष्यात येणारी अडचणी, अडथळे, संकटे हे नक्कीच दूर होतील. नजरबाधा असेल तर नजरबाधा देखील दूर होण्यास मदत होईल. जे काही लोक आपल्यापासून लांब गेलेले आहे ते देखील जवळ येतील. तर देव्हाऱ्यामध्ये कोणत्या वस्तू ठेवाव्यात, कोणत्या वस्तू ठेवू नये, याचबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता आपल्याला देवघरामध्ये एक वस्तू ठेवायची आहे, तर त्यासाठी आपल्याला एक मातीचं सुगड घ्यायचं आहे. तुमच्या घरामध्ये ऑलरेडी सुगड असेल तर ते घेतलं तरी पण चालेल. फक्त तुटलेलं सुगड असेल तर ते चुकूनही घ्यायचं नाही. अगदी तुम्ही दिवाळीच्या वेळेस आणलेलं असेल किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाच्या दिवशी जर तुम्ही ते सुगड आणलेलं असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता. फक्त घेताना स्वच्छ धुवून, स्वच्छ पुसून ते सुगड आपल्याला घ्यायचं आहे. खराब झालेलं सुगड अजिबात घ्यायचं नाही. आता हे सुगड घेतल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्यावरती आपल्याला हे सुगड ठेवायचं आहे. आता यानंतर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे. आता पिवळी मोहरी ही नकारात्मकता, नजरबाधा दूर करत असते, हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे. अमावस्येच्या दिवशी देखील आपण घरामध्ये पिवळी मोहरी टाकत असतो. चारही कोपऱ्यामध्ये टाकतो, दुसऱ्या दिवशी घराच्या बाहेर काढतो. यामुळे घराला लागलेली नजरबाधा, नकारात्मकता दूर होत असते. तर ही पिवळी मोहरी जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल. आपण मूठभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ही पिवळी मोहरी उतरून टाकायची आहे. अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, तुम्हाला वाटत असेल की मुलांच्या अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होत नाही किंवा त्यांना बाहेरचं व्यसन आहे किंवा उद्धटपणे बोलतात, रागवतात, इतरही काही अडचणी असतील, घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा पतीला पाहिजे तशी नोकरी मिळत नसेल, तर प्रत्येक व्यक्तीवरून त्या समस्या बोलत आपण ती पिवळी मोहरी त्या व्यक्तीवरून 7 वेळा उतरायची आहे. उतरवत असताना त्या व्यक्तीला आपण पाटावरती, चौरंगावरती बसवावं. पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे. फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता सर्व व्यक्तींवरून ही पिवळी मोहरी उतरवल्यानंतर आपण घराच्या बाहेर जायचं आहे. मुख्य दरवाजावरून देखील ही पिवळी मोहरी 7 वेळा उतरायची आहे. उतरवत असताना म्हणायचं आहे, माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल, संकटे असतील, तर ते पूर्णतः दूर होते. त्यानंतर ती पिवळी मोहरी घरामध्ये घेऊन यायची आहे आणि आपण जे काही सुगड घेतलं होतं तर त्या सुगडामध्ये आपल्याला ही पिवळी मोहरी टाकायची आहे. आता यानंतर आपल्याला 1 रुपयाचं किंवा 5 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे. आता या नाण्याला आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यावरती हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे आणि ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः म्हणत हे 1 रुपयाचं नाणं किंवा 5 रुपयाचं नाणं आपल्याला त्या पिवळ्या मोहरीवरती ठेवायचं आहे. आता यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. आता तांदूळ हे अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे, असे तांदूळ घ्यायचे आहे. आता हे तांदूळ देखील आपल्याला त्या रुपयाच्या नाण्यावरती ठेवायचे आहे. आता सुगड संपूर्णपणे आपल्याला भरून त्या तांदळाने घ्यायचं आहे. आपण खाली पिवळी मोहरी टाकलेली आहे, त्यावरती 1 रुपयाचं नाणं आणि त्यावरती तांदूळ हे ठेवलेले आहे. आता आपलं सुगड भरलेलं आहे, यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे. एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. आता लाल रंगाच्या कपड्याने आपल्याला हे सुगड बांधून घ्यायचं आहे आणि आपल्याला काही सेवा करायची आहे. भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो, पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही. त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे. आता आपल्याला प्लेटमध्ये सुगड ठेवणे शक्य असेल तर तिथे ठेवा किंवा अगदी अखंड तांदळावरती सुगड ठेवलं तरी पण चालेल. आपण हे लाल कपड्याने संपूर्णपणे बांधून घ्यायचं आहे आणि आपण सेवा करायची आहे. तर आपण हनुमान चालीसाचे 1 वेळा पठण करायचे आहे. तसेच माता लक्ष्मीचं, महालक्ष्मी
लक्ष्मी अष्टकम 11 वेळा पठण करायचं आहे। तसेच आपण कुबेर मंत्र देखील 108 वेळा पठण करायचं आहे। आता तुम्हाला म्हणणे खूप अवघड वाटत असेल तर आपण मोबाईलवरती लावून दिलं, श्रवण केलं तरी पण चालेल, पण या 3 सेवा आपल्याला करायच्याच आहे। यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे दूर होण्यास मदत होईल। आपल्या घरामध्ये पैसा येण्यास सुरुवात होईल। आता अखंड तांदूळ ठेवल्यामुळे आपल्या आयुष्यातील गरिबी नक्कीच संपेल। तसेच पिवळी मोहरी ठेवल्यामुळे नकारात्मकता, नजरबाधा दूर होईल, शत्रुपेढेचा त्रास होणार नाही। तसेच आपण हा जो काही मॅजिकल पॉट बनवलेला आहे त्याला कुबेराचा पॉट असंही म्हणतात। यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्याला माता लक्ष्मी व कुबेर देवतेचा आशीर्वाद हा मिळत असतो। आता हे सुगड आपण देवघरामध्येच राहून द्यायचं आहे। किती दिवस ठेवायचं तर जोपर्यंत आपल्या समस्या, अडचणी, अडथळे दूर होत नाही तर तोपर्यंत हे सुगड आपण देवघरामध्येच ठेवायचं आहे। जेव्हा वाटेल की आपल्या सर्व समस्या दूर झालेल्या आहे त्यानंतर तुम्ही हे सुगड वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता। अगदी 2 महिन्यानंतर किंवा 1 महिन्यानंतर वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केलं तरी पण चालेल। फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय, ही सेवा करता येणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। कोणत्याही शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता। सकाळी करा किंवा सायंकाळी केला तरी पण चालेल। फक्त देवघरामध्ये एक दिवा लावा आणि त्यानंतर हा मॅजिकल पॉट बनवा। आता देवघरामध्ये अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही आपण ठेवायचे नाही। यामुळे आपल्यावरती संकटे हे उडतात आणि आपण कितीही कष्ट करा, मेहनत करा, आपल्याला मेहनतीचे फळ मिळत नाही आणि आपल्या मुलांची सुद्धा प्रगती पाहिजे तशी होत नाही। तर देव्हाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी नसावी। देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नये। पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे, त्यामुळे दक्षिण दिशेलाच आपण पूर्वजांचे फोटो लावायचे आहे। प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष देवघरात ठेवू नये। एखादी देवघरामध्ये मूर्ती तुटली तर आपण तिला साखर दाखवून वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे। देवघरामध्ये कमीत कमी मूर्ती अगर तस्वीर असाव्यात। देवघर ईशान्य दिशेलाच असावे, कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य, पश्चिम, दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जात असते। घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश आणि ताजी हवा पोहोचेल, त्यामुळे घरामधील विविध दोष आपोआप नष्ट होतात। देवघरात पांढऱ्या पिवळसर रंगाची संगमरवरी फरशी जरूर असावी। देवघरात कुलदेवीचा टाक, मूर्ती अथवा तस्वीर, इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती, लंगडा बाळकृष्ण अवश्य ठेवावा। यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते। नंदी व शंकराची पिंड काळ्या दगडाची किंवा पंचधातूची असावी। देव्हाऱ्यातील सर्व मूर्तींचे तोंडे पश्चिमेस असावी, म्हणजे पूजा करणाऱ्या यजमानाचे तोंड पूर्वेस होईल। शंखाचे निमुळते टोक दक्षिणेकडे करून ठेवावे। शंकराच्या पिंडीचे म्हणजे शिवलिंगाचे निमुळते टोक उत्तरेकडे करून ठेवावे। शिवलिंग ही नेहमी छोटीच असावी। देवघराला तोरण असावे, उंबरठा असावा। देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात। तसेच देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक असते। एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज्य मानले गेले आहे। अन्य देवी देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच असाव्यात। देवघरामध्ये जर आपल्याला भगवान भोलेनाथांचा फोटो ठेवायचाच असेल तर तो संपूर्ण परिवारासोबत ठेवायचा आहे। तसाच फोटो आपण चुकूनही ठेवू नये। देवघरात चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल, बूट घेऊन जाऊ नये। देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य माळा असू नयेत। तसेच कोणत्याही प्रकारची अडगळही नसावी। गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये। देवघरात यंत्रे असल्यास ती उभी मांडू नये, जमिनीशी समांतर मांडावीत। एकाच देवाच्या 2 अगर जास्त मूर्ती पूजेत असू नयेत। एकाच देवतेची मूर्ती व तसबीर चालते। काही घरांमध्ये अगदीच कमी जागा असते, तिथे देवघर भिंतीवर अडकून उभ्यानेच पूजा केलेली चालते। देवघरातील दिवा, समई, निरंजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावे, तर धूप, उदबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।